छोट्या छोट्या गावामध्ये जाऊनच आता कुठेतरी क्रांती करावी लागेल, ओबीसींना जागं करावं लागेल. कारण ओबीसी आमचा DNA म्हणणाऱ्या सरकारनं ओबीसींचा गळा कापून घेण्याचं, केसानी गळा कापून घेण्याचं काम केलंय. ज्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आमचा DNA म्हटल्याच नंतर ओबीसीने भरभरून मतं दिले आणि ते आता ओबीसीने मतं दिलेले विसरून गेलेले आहेत. आणि आमचा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष जो सरकारचा खुळकुळा आहे बावनकुळे, या बावनकुळे चकार शब्द काढायला तयार नाही ओबीसींच्या बाजूनं. ज्याप्रमाणे जरांगे उपोषणाला बसल्याच्या नंतर 1 तासात मराठा उपसमितीचा अध्यक्ष तिथे येऊन लोटांगण घालण्याचं काम करतो, मुजरा करण्याचं काम करतो, परंतु आमचा बावनकुळे नावाचा खुळकुळा कुठल्या बिळात जाऊन लपलेला आहे आणि कुठल्या बिळात आहे हे ओबीसींना कळायला तयार नाही. आज सुद्धा त्यांना आमची विनंती आहे, राज्य सरकारमधल्या सर्व ओबीसी मंत्र्यांना विनंती आहे की आपण सर्व एकत्र या, नेतृत्व करा आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी, ओबीसींची जातनिहाय जनगणनेसाठी तुम्ही मोठ बांधण्याचं काम करा. नाहीतर येणारा काळ ओबीसी तुम्हाला माफ करणार नाही. कारण की गावगाड्यातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार हे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सर्वांना कळालंय ओबीसीवर अन्याय होतोय, ओबीसींचा वापर केलेला आहे. आणि ओबीसी गेल्या अनेक वर्षापासून ज्या ओबीसी आमचा DNA म्हटल्याच्या नंतर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या मुळे या भाजपला आपण मतदान करत आलो, त्याच भाजपने आमची ओबीसी आमचा DNA म्हणून आमची फसवणूक केली आणि जातनिहाय जनगणना करू म्हणून सुद्धा जनगणना करण्यास टाळाटाळ होत आहे आणि जनगणनेचा कॉलम त्यामध्ये नाहीये. तुम्ही आता म्हणाला तुम्ही ओबीसी नेत्यावरती पुन्हा एकदा घणाघात केलाय, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत असेल, नवनाथ वाघमारे यांचं काय मत असेल? ओबीसी नेत्यांना काम करू देत जात नाही का, ते स्वतः त्यांची इच्छा नाही, काय असेल नेमकं? ओबीसी नेत्यांपेक्षा जबाबदारी ही उपसमितीच्या अध्यक्ष असते. ओबीसी उपसमिती ज्यासाठी स्थापन केली त्यांना अध्यक्षपद हवंय, महसूल खातं हवंय, महसूल खात्याची मलाई त्यांना खायची. परंतु ओबीसींच्या बाजूने बोलायला त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी उपसमितीचं अध्यक्षपद सोडावं आणि ओबीसींची बाजू माझ्याच्याने होत नाही म्हणून सांगावं. कोणीतरी ओबीसींचा स्ट्रॉंग आणि कोणीतरी ओबीसींची बाजू मांडणारा माणूस ओबीसीच्या उपसमितीवर बसेल आणि नक्कीच ओबीसींना न्याय देण्याचं काम करेल. कारण आज गावगाड्यामध्ये ओबीसी वाट पाहतोय. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी कॉलम ठेव म्हणून कॉलम ठेवल्या गेलेला नाही आणि ओबीसींच्या खरं तर आज मराठा बांधवांचे जे आत्महत्याग्रस्त कुटुंबीय आहेत यांना 10-10 लाख रुपये दिलेत. आम्ही काय विरोध करत नाही त्यांना 10 लाख रुपये दिले, परंतु मराठा समाजाचे कुटुंबियातले माणसं आहेत आणि ओबीसींचे ज्या लोकांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबातले काय जनावर आहेत का? राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्याला मी जाब विचारतोय. आमच्या महाराष्ट्रातील 25 ते 30 ओबीसी बांधवांनी ओबीसी आरक्षण गेलंय म्हणून आणि ओबीसीची हत्या होत आहे म्हणून आत्महत्या केल्या आहेत. ह्या लोकांना तुम्ही 10-10 लाख रुपये कधी देणार आहात आणि आमचे उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे हे कधी बोलणार आहेत हा माझा प्रश्न आहे. आणि जर बोलत नसतील तर नक्कीच ओबीसी समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर येईल आणि मुंबई सुद्धा जाम करण्याचं काम करणार आहे. असं सर म्हणाले. आज काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीची आरक्षण जाहीर झाली आहेत, याचा काही डेटा तुम्ही घेतलाय का? कारण डेटावर काम करावं लागेल, तुम्ही घेतलं का कुठं काय? हे बघा, आज आपण डेटा नाही पण आम्हाला चांगलं पक्क माहिती आहे. ज्या गावामध्ये 2 जरी राखीव जागा सुटत होत्या, 1 वर आल्या, जिथं 4 सुटत होत तिथं 2 वर आल्यात. म्हणजे 50% जास्त आरक्षण गेले. सरनी सांगितल्यापर्यंत 70% जास्त गेलंय आणि ते जागा जरी सोडत कमी झाल्या परंतु जे आहे ते सुद्धा मिळणार नाही. कारण की ओबीसी आमच्या DNA मानणाऱ्या सरकारने रातोरात बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करून तत्कालीन मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्यामुळं राज्यामध्ये ज्या गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य ओबीसीचा होता तो आता होणार नाही. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष हे पद आता ओबीसींच्या ताटातले हिसकावून घेतल्याचं काम झालेलं आहे. येणाऱ्या काळात तुमचा गावगाड्यात पंचायत समिती मेंबर दिसणार नाही, जिल्हा परिषद नाही आणि कुठल्याच प्रमुख जागेवर ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात तुमचा माणूस जाणार नाही. कारण ओबीसींचं राजकीय हत्या या राज्य सरकारनं, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आणि ओबीसी आमचा DNA मानणाऱ्या नेत्यांनी ओबीसींची राजकीय हत्या अगोदर केली आहे आणि शिक्षण आणि नोकरीतलं तर वाटोळं झालेलंच आहे. आमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही. कुठेतरी आता मराठा समाजाला आमच्यातलंच काढून देण्याचं काम सुरू आहे. परंतु ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या तरुणांना उद्योग करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 30-30 लाख रुपये बिनव्याजी मिळतात, परंतु आमच्या ओबीसींच्या महामंडळांना 1 रुपया नाही. आमच्या ओबीसींच्या तरुणांना लाख रुपये सुद्धा भेटत नाहीत. 50-50 हजार रुपये त्या फाईल करण्यासाठी खर्च करतात आणि बँक त्यांना वापस पाठवून देण्याचं काम करते. याच्यावर आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बोलत नाहीत आणि याच्यावर आमचे ओबीसी नेते बोलत नाहीत आणि ओबीसी आमचा DNA मानणारे मुख्यमंत्री सुद्धा बोलत नाहीत.